Hello students, I am Dharti, your educator. Welcome you all on the platform of Global Online Classes. Students, MSCET 2026 या एक्झामसाठी फिजिक्सच्या सब्जेक्टचे टॉप मोस्ट 20 प्लस MCQs प्लस PYQs आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. MSCET 2026 यामध्ये PCM, PCB CET, नर्सिंग CET, JEE नीट या एक्झामचं प्रिपरेशन करत असेल तर आपल्याकडे फुल सिलेबस कोर्स आहे ज्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाइज टेस्ट सिरीज 2000 प्लस एमसी क्वेश्चन बॅक या दोन वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फॅसिलिटीज आहेत. कारण एक्झाम मध्ये तुम्हाला डायरेक्ट यातून क्वेश्चन्स विचारले जातात. यासोबतच फ्री ऑफ कॉस्ट मेंटरशिप, फुल सिलेबस नोट्स आणि कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेपर्यंत आमचा कम्प्लीट सपोर्ट असणार आहे. आणि या सर्व गोष्टी तुम्हाला फक्त 2999 रुपयामध्ये मिळणार आहेत. मित्रांनो, आपल्याकडे काउन्सिलिंग कोर्स देखील अवेलेबल आहे. तुम्हाला जर जॉईन करायचं असेल किंवा या सगळ्या गोष्टी माहिती करायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती आपण असेच वेगवेगळे व्हिडिओज आणत असतात. चला आता क्वेश्चन्स कडे वळूया. A particle moves such that x equals to t cube minus 3t square plus 2t. The particle is momentarily at rest at. आता इथे पहा, फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला माहिती असलं पाहिजे मोमेंटरी ऍट रेस्ट याचा अर्थ काय, तर वेलोसिटी इक्वल्स टू 0. वेलोसिटीचा फॉर्म्युला काय असतो, dx अपॉन dt. म्हणजे दिलेल्या इक्वेशनचं काय करायचं, डिफरन्शिएशन. आफ्टर डिफरन्शिएशन v इक्वल्स टू काय येणार, 3t स्क्वेअर मायनस 6t प्लस 2. आणि वेलोसिटी किती आहे, 0. म्हणजे या इक्वेशनची व्हॅल्यू कितीशी इक्वेट केली आपण, 0शी. त्यानंतर आपल्याला फॉर्म्युल्याने टी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. टी इक्वल्स टू येणार 1 प्लस ऑर मायनस √3/3. म्हणजेच करेक्ट ऑप्शन असेल सी, विच इज बोथ ए अँड बी. हे पण बरोबर आहे आणि हे पण. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. टू बॉडीज ऑफ मासेस m अँड 4m हॅव इक्वल कायनेटिक एनर्जी. दोघांची कायनेटिक एनर्जी सेम आहे. रेशिओ ऑफ देअर मोमेंटा इज, मोमेंटाची रेशिओ विचारलेला आहे. आता फर्स्ट ऑफ आपल्याला कायनेटिक एनर्जी माहिती असली पाहिजे. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे, ½ mv². पहिल्या बॉडीचं मास आपण m1 कन्सिडर करूयात, विच इज m, आणि वेलोसिटी v1. ओके, आणि दुसऱ्या बॉडीचं m2 इक्वल्स टू 4m, वेलोसिटी v2. ओके, त्याच्यानंतर आता आपल्याला काय काढायचंय, मोमेंटा. आपल्याला म्हटलं कायनेटिक एनर्जी इक्वल आहेत, म्हणजे ½ m v1² इक्वल्स टू ½ m 4m v2². हाफ हाफ कॅन्सल झालं, m कॅन्सल झालं, राहिलं काय, v1² अपॉन v2² इक्वल्स टू 4. म्हणजेच v1 अपॉन v2 इक्वल्स टू काय येणार, 2. म्हणजेच v1 इक्वल्स टू 2v2 येणार. मग यांचा रेशिओ काय असेल, तर 1:2. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. A projectile is fired with speed u at angle theta. If range is r, then for speed 2u, same angle, range becomes. रेंजचा फॉर्म्युला काय असतो, r इक्वल्स टू u² साइन 2θ अपॉन g. जर स्पीड डबल झाली, 2u झाली, स्पीड किती झाली, 2u, मग r डॅश काय येणार, 2u चा स्क्वेअर साइन 2θ अपॉन g. म्हणजेच किती आलं, तर 4r आलं. कारण r ची व्हॅल्यू काय, u² साइन 2θ अपॉन g. मग इथे काय येते, 4u² साइन 2θ अपॉन g. म्हणजेच काय, 4r. मग इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, विच इज 4r. नेक्स्ट क्वेश्चन. अ ब्लॉक इज ऑन रफ हॉरिझॉन्टल सरफेस. Force applied is less than limiting friction. The block will accelerate, remain at rest, move with constant velocity, move with decreasing speed. आता force is less than limiting friction. स्टॅटिक फ्रिक्शन स्वतः ऍडजस्ट होतो. आता इथे म्हटलंय ब्लॉक जो आहे तो मूव ऑटोमॅटिकली होत नाही, बरोबर आहे. ब्लॉक विल नॉट मूव. फोर्स कमी असेल तर फ्रिक्शन स्वतः ऍडजस्ट होतं आणि त्यामुळे मोशन होत नाही. मग इथं करेक्ट ऑप्शन काय असेल, ऑप्शन बी, विच इज रिमेन ऍट रेस्ट.
Next question. A satellite moves in orbit of radius r. If radius becomes 4r, its speed becomes. सॅटेलाइट स्पीड काय असते? सॅटेलाइट स्पीडचा फॉर्म्युला काय आहे? तर v इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/√r. जर r 4r झालं तर v काय होणार? v/2. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए. असे थोडेसे टफ वाटू शकतात, तरीही सॉल्व्ह करा. क्वेश्चन मी जेव्हा डिस्प्ले करतेय तेव्हा क्वेश्चनचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगा, म्हणजे तुम्हाला नंतर मी आन्सर एक्सप्लेन केल्यानंतर तुम्हाला त्या आन्सरशी क्रॉस चेक करता येईल. नेक्स्ट क्वेश्चन. इन आयसोथर्मल एक्सपान्शन विच रिमेन्स कॉन्स्टंट? प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, इंटरनल एनर्जी. आयसोथर्मल म्हणजेच काय? टेम्परेचर कॉन्स्टंट. मग इथे विचारलंय विच रिमेन्स कॉन्स्टंट? टेम्परेचर. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन. कॅपिलरी राईज एच डिपेंड्स ऑन रेडियस आर ॲज. कॅपिलरी राईज काय असतो? एच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/r और इनवर्सली प्रोपोर्शनल टू आर. मग फॉर्म्युला काय? करेक्ट ऑप्शन काय असेल? तर ऑप्शन सी विच इज h is inversely proportional to r. Next question. Wave equation y equals to a sine 200t minus 10x. Velocity is 10 meter per second, 20 meter per second, 200 आणि 100 meter per second. आता फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला कम्पेअर करायचंय. ओके. y इक्वल्स टू तर आपल्याला माहिती आहे आणि इथे कम्पेअर करायचं. अँग्युलर वेलोसिटी किती येणार? तर 200 आणि k ची व्हॅल्यू आहे 10. मग स्पीड काय येणार? b इक्वल्स टू अँग्युलर वेलोसिटी अपॉन k इक्वल्स टू 200 डिवायडेड बाय 10 इक्वल्स टू 20 मीटर पर सेकंड. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. अ साऊंड वेव्ह ट्रॅव्हल्स फ्रॉम एअर टू वॉटर, इट्स फ्रिक्वेन्सी. आता याची फ्रिक्वेन्सी आपल्याला विचारली आहे. मीडियम जेव्हा चेंज होतो तेव्हा फ्रिक्वेन्सी मात्र सेम राहते. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल रिमेन्स सेम विच इज सी. फ्रिक्वेन्सी ही सोर्स वरती डिपेंड असते, मीडियम वरती नाही. नेक्स्ट क्वेश्चन. अ कॉन्केव मिरर फॉर्म्स रियल इमेज ऑफ सेम साइज. ऑब्जेक्ट इज प्लेस ॲट एफ सी टू एफ इन्फिनिटी. कॉन्केव मिरर मध्ये सेम साइज इमेज असते, त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी ऑब्जेक्ट ॲट सी. नेक्स्ट क्वेश्चन. Two lenses f1 equals to 15 centimeter, f2 equals to minus 30 centimeter are in contact. Equivalent focal length विचारलाय. आता इथे आपल्याला लेन्सचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. 1/f इक्वल्स टू 1/f1 प्लस 1/f2 इक्वल्स टू 1/15 मायनस 1/30. आता कॅल्क्युलेट करा, तुम्हाला मिळेल 1/30. म्हणजेच f इक्वल्स टू काय येणार? 30. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल बी. नेक्स्ट क्वेश्चन. अ वायर इज स्ट्रेच टू डबल लेंथ, न्यू रेजिस्टन्स इज. आर काय असतं? आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल बाय ए. जर लेंथ डबल केली, लेंथ काय झाली? 2l आणि एरिया किती झालाय? एरिया काय होणार? हाफ होणार, म्हणजेच a/2 होणार. आता इथे सगळं सांगितलंय. अ वायर इज स्ट्रेच टू डबल लेंथ, न्यू रेजिस्टन्स विचारलंय. मग रेजिस्टन्स काय होणार? 2l अपॉन a/2 म्हणजेच काय होणार? तर 4r. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल डी. नेक्स्ट क्वेश्चन. मॅक्झिमम पॉवर इज डिलिव्हर्ड बाय. केव्हा डिलिव्हर्ड होत आहे? जेव्हा आर इज इक्वल टू आर. लोड रेजिस्टन्स इज इक्वल टू इंटरनल रेजिस्टन्स. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल बी. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. अ चार्ज पार्टिकल एंटर्स magnetic field at angle theta, not 90 degree. Okay. Path is. आता इथे पाथ विचारलाय. वेलोसिटी ॲट अँगल इन मॅग्नेटिक फील्ड. आता इथे पहा, अ चार्ज पार्टिकल एंटर्स मॅग्नेटिक फील्ड. अँगल किती म्हटलंय? 0 आणि पाथ विचारलाय, तर तो पाथ असतो हेलिक्स. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. मॅग्नेटिक फ्लक्स थ्रू अ कॉइल चेंजेस युनिफॉर्मली.
induced EMF depends on. EMF is directly proportional to rate of change of फ्लक्स असतं. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. ओके. आता पहा स्टुडंट्स, आपण आजच्या लेक्चरमध्ये बऱ्याच टाईपचे क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. प्रत्येक कन्सेप्ट कव्हर केली आहे. अजून नेक्स्ट व्हिडिओमध्ये याच लेवलचे क्वेश्चन्स आपण घेणार आहोत. तर व्हिडिओ नेक्स्ट देखील पहा आणि हा जो कोर्स लॉन्च केलाय तो नक्कीच जॉईन करा. कुठल्याही प्रकारचे डाऊट असतील तर मला व्हिडिओ खाली कमेंट करून सांगू शकता. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा. कोर्स जॉईन करायचा असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप हे डाउनलोड करून तिथून देखील कोर्स एनरोल करू शकता. आता आपलं लेक्चर इथेच एंड करूया. थँक्यू.